त्यानंतरची बातमी आहे पुण्यामध्ये 100 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। 50 किलोहून अधिक एमडी जप्त करण्यात आलाय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। सोमवारी 3 आरोपींकडून 4 कोटी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता। ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जप्त केलेल्या मेफेड्रॉनची किंमत ही अब्जावधी रुपयामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या संदर्भात 3 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। तर या प्रकरणाचा ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे का याबाबत देखील तपास सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये आता 100 कोटींचं ड्रग्ज जप्त झालंय। कालही काही 4 कोटींचं ड्रग्ज हे जप्त करण्यात आलं होतं। या सगळ्या प्रकरणाचा ललित पाटील प्रकरणाशी संबंध आहे का याबाबत काही माहिती मिळते? जान्हवी, अद्याप जो तो पोलिसांचा तपास या सगळ्याच्या बाबतीमध्ये सुरू असलेला पाहायला मिळत आहे, परंतु अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी ही आहे। कारण का 55 किलो एमडी मेफेड्रॉन हे पुण्यासारख्या शहरामध्ये येतं आणि गेल्या अनेक दिवस त्याचा धानपत्ता देखील पुणे पोलिसांना लागत नाही। म्हणजे काल सोमवारी जे आहे ते 4 किलो ड्रग्ज पुण्यातील सोमवार पेठेमध्ये गुन्हे शाखेला एक छोटीशी कॉन्स्टेबलला टिप मिळाली होती आणि त्या टिपच्यामुळे जे आहे ते एका गाडीतून 4 किलो ड्रग्ज मिळाले होते आणि 3 लोकांना त्यावेळेस त्यांनी अटक केलेली होती। आणि या 3 लोकांकडून ज्यावेळेस तपास केला, अधिकची माहिती घेतली, त्यावेळेस त्याचे धागेदोरे जे आहेत ते इंटरनॅशनल कनेक्शन पर्यंत जोडले गेले। अनेक आंतरराष्ट्रीय मोठे ड्रग्ज पेडलर जे आहेत त्यांचा हात या सगळ्यामध्ये असू शकतो अशी माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून सध्या मिळते। पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये पुण्याच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा जो आहे तो छापा टाकला आणि या छाप्यामध्ये जवळपास 55 किलो मेफेड्रॉन नावाचं ड्रग्ज जो आहे, अंमली पदार्थ जे आहे ते त्यांना सापडला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सध्या मिळत आहे। आणि याची किंमत जी आहे ती तब्बल 110 कोटी रुपयाच्या आसपास असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अधिकृत माहिती जी आहे याबाबतची ती थोड्या वेळामध्ये डायरेक्ट पुणे पोलीस आयुक्त देणार आहेत। कुठलाही छोटा अधिकारी किंवा क्राईमचे डीसीपी याबाबत बोलत नाहीयेत, माध्यमांना अधिकृत माहिती देत नाहीयेत, ऑन रेकॉर्ड माहिती देत नाहीयेत। पोलीस आयुक्त स्वतः याबाबतची माहिती जी आहे ती माध्यमांना थोड्या वेळामध्ये देणार आहेत। परंतु इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज जे आहे, मेफेड्रॉन जे आहे ते पुण्यामध्ये येतं कुठून? कारण 55 किलो मेफेड्रॉन याची किंमत 110 कोटी रुपये आणि ते पुण्यामध्ये विकण्यासाठी येतं। त्यामुळे पुण्यामध्ये या सगळ्या ड्रग्जची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज आपल्याला येतो। कारण का गेल्या काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये देशभर गाजलेलं पाहायला मिळालं होतं आपल्याला। आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज येतंय आणि या ड्रग्जची तस्करी केली जाते, याचा सुगावा पोलिसांना लागलेला होता। नाशिकमध्ये ललित पाटीलची एमडीची फॅक्टरी जी आहे ती फॅक्टरी आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि आता जे आहे ते असा प्रकार घडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांची जी आहे ती नाराजी होते। कारण का ड्रग्ज मुक्त पुणे, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र, मेफेड्रॉन मुक्त महाराष्ट्र, मेफेड्रॉन मुक्त पुणे अशा ज्या घोषणा दिल्या जातात। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।